नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत नाशिक जवळील सिन्नर तालुक्यातील गोंदेश्वराच्या मंदिरात. 12व्या शतकातील हे यादवकालीन मंदिर तत्कालीन राजा राजगोविंद याने बांधलेले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर शैव पंचायतनाचा उत्तम नमुना आहे. मध्यभागी शिव मंदिर आणि बाजूने असलेल्या पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू अशा 5 मंदिरांचा समूह इथे प्रामुख्याने बघायला मिळतो. भूमीच्या शैलीतील हे मंदिर 125 बाय 95 फुटाच्या प्लॅटफॉर्मवर बांधले गेलेले आहे. भूमीच्या वास्तुशैली प्रामुख्याने उत्तर भारतात पाहायला मिळते. या शैलीत शिखराचे बांधकाम चौरस वर्तुळ तत्वावर केले जाते. प्रामुख्याने 10व्या शतकात परमर राजवंशाच्या काळात मध्य भारतातील मालवा प्रांतात या शैलीचा उगम झाला असे मानले जाते. दख्खनच्या पठारावरील मंदिरे ही मुख्यतः काळ्या पाषाणात बघायला मिळतात, पण हे मंदिर गुलाबी रंगाच्या व्हेसिक्युलर खडकापासून बनवले आहे. त्यामुळे या मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झालेला आहे. या प्रकारच्या खडकावर कोरीव काम करणे खूप अवघड असते, पण तरीही या मंदिराची अप्रतिम कलाकुसर पाहतच राहावी अशी आहे. आपण मंदिरात प्रवेश करतो ती मंदिराची दक्षिण बाजू आहे, परंतु याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे आहे. पूर्वेकडून प्रवेश केला की प्रथम लागतो स्वर्गमंडप. येथून काहीच अंतरावर आहे नंदी मंडप. या मंडपात रेखीव नंदी नजरेस पडतो. नंदी मंडपापासून आपण मुखमंडपात प्रवेश करतो. या मंडपात चारी बाजूला कीर्तिमुखे कोरलेली आहेत. एका पौराणिक कथेनुसार ही कीर्तिमुखे शिवाचं प्रतीक आहेत, जी आपले वाईट विचार, वाईट भावना मंदिरात प्रवेश करतेवेळी आकर्षून घेतात आणि आपण पवित्र मनाने मंदिरात प्रवेश करतो. हा आहे सभा मंडप. सभा मंडपातील खांब नक्षीदार कोरीव कामाने नटलेले आहेत. मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील कथा कोरल्या गेल्या आहेत. त्रिमितीत असलेले हे शिल्पकाम यावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांमधून खूप देखणे आणि उठावदार दिसते. सभा मंडपातून अंतराळ आणि शेवटी गर्भगृहामध्ये प्रवेश करतो. गर्भगृहामध्ये रेखीव शिवपिंडी आहे. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर जिथे सोडले जाते तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले आहे, ज्याला मकर प्रणालय असे म्हणतात. मगर हे गंगेचे वाहन आहे. मगरीच्या तोंडातून येणारे जल हे गंगाजल आहे हे सांगण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते. गोमुखाची पद्धत 13व्या शतकानंतर दिसून येते. मंदिराच्या चारीही बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. जणू हत्तींनी आपल्या पाठीवर हे मंदिर तोलून धरल्यासारखे वाटते. पंचायतनाची रचना असलेल्या या मंदिराच्या नैऋत्येला गणपतीचं, वायव्येला पार्वतीचं, ईशान्येला सूर्याचं तर आग्नेयेला विष्णूचं मंदिर बघायला मिळतं.
4 मार्च 1909 साली हे मंदिर महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाले। त्यामुळे याची व्यवस्था आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे आहे। हे मंदिर बघताना जर कोणी जाणकार माणूस बरोबर असेल तर हे मंदिर अधिक माहितीपूर्णरित्या बघता येते। आम्हाला तिथे भेटलेल्या एका गृहस्थांनी हे मंदिर कसे बघावे हे खूप छान सांगितले। कारण मंदिराच्या चारी बाजूनी या मंदिराचे वेगवेगळे आकार दृष्टिक्षेपास पडतात। स्वर्ग मंडपातून प्रवेश केल्यावर दिसणाऱ्या मंदिराचा आकार नीट निरखून बघितला तर एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या ऋषीसारखा दिसतो। तर दुसऱ्या एका बाजूनी बघितले तर तिरुपतीच्या बालाजीचे साक्षात दर्शन होते। मंदिराच्या या बाजूने बघताना महाभारतातल्या समरप्रसंगी कृष्णाचे सारथ्य असलेल्या अर्जुनाच्या रथाचे चित्र डोळ्यासमोर येते। मंदिराच्या दक्षिणेकडून बघताना मुख्य मंदिराच्या मागे लपलेले पार्वतीचे मंदिर सहजासहजी दृष्टिक्षेपात येत नाही। नीट निरखून बघितले तर 2 स्ट्रक्चर्स मधला फरक ठळकपणे जाणवतो। शिव आणि शक्तीचा हा संगम अतिशय विलोभनीय असा आहे। आम्हाला कळलेल्या एका माहितीनुसार उगवत्या सूर्याची किरणे नंदी मंडपातून सभा मंडपात टप्प्याटप्प्याने प्रवेश करतात आणि गर्भगृहातील शिवपिंडीवर अभिषेक करतात। हे दृश्य नक्कीच पाहण्यासारखे असेल। हे मंदिर बघताना एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते, ती म्हणजे त्या काळची स्थापत्यशैली किती विकसित होती। किती बारकाईने अभ्यास करून मंदिराची आखणी आणि बांधणी केली जायची। म्हणूनच आज देखील ही मंदिरे पुन्हा पुन्हा बघितली जातात आणि अभ्यासाचा विषय ठरतात। कधी या भागात आलात तर गोंदेश्वराच्या या मंदिराला भेट द्यायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या मंदिराची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। धन्यवाद।